ज्यांना कृषी मोर्चा काढला होता की दिगंजीमध्ये शुद्ध पाणी येत नाही, हा जनतेचा मोर्चा नसून हा एक 29 लोकांचा कार्यकर्त्यांचा आणि त्या कार्यकर्त्यांचा एक टग्या मोरक्या या मोरक्याचा मोर्चा होता. हा काय दिगंजीतल्या जनतेचा मोर्चा नव्हता. मी बऱ्याच ह्याला चॅनलला बघितलं की दिगंजीतल्या जनतेने मोर्चा काढला, दिगंजीतल्या जनतेने मोर्चा काढला असं सांगण्यात येते. हा जनतेचा मोर्चा नव्हता, हा त्यांच्या कार्यकर्त्यांचा मोर्चा होता. 29 लोक होती फक्त त्या मोर्चाला. 2 दिवस गाडी पुकरून 2 दिवस लोकांना 1000 फोन करून फक्त 29 लोक, ते पण त्यांचे कार्यकर्ते बगल बच्चे जे म्हणतात, बगल बच्चे तेवढे आले होते मोर्चासाठी. आणि त्या मोर्चामध्ये त्यांच्या बगल बच्चे काय असे होते की तिथं अजून पाणी पुरवठ्याची स्कीमच गेलेली नाही. उदाहरण म्हटलं तर डोलीमाळा असेल, गिड्डे वस्ती असेल, तुमचा नळमाळ्यातला काय भाग असेल, तिथं पाणी पुरवठ्याची स्कीम गेली नाही. त्या कार्यकर्त्याच्या घरात पाणी पुरवठ्याला जातच नाही दिगंजी ग्रामपंचायतचा. अशी लोक बोलवून त्यांच्यावर प्रेशर टाकून ह्या मोर्चासाठी आणले होते. त्याला मी जनतेचा मोर्चा म्हणत नाही, हा बगल बच्चांचा आणि त्यांचा मोरक्या टग्या या टग्याचा मोर्चा होता असं मी त्याबद्दल म्हणतोय. काल जो विरोधकांनी काढलेला जन आक्रोश मोर्चा हा जनतेच्या हितासाठी होता का, ह्यात अजून काही राजकीय हेतू वगैरे तुम्हाला काय वाटते? मोर्चा त्यांचा जनतेच्या हितासाठी म्हणावं तर कायम घाण पाणी येत असतं, तर त्यांनी मोर्चा काढला तर ती जनतेच्या हितासाठी म्हणता येईल. काय झालं होतं विषय की मागच्या 8-10 दिवस 15 दिवसापूर्वी दिगंजीमध्ये एक मोठ्या प्रमाणात पाऊस झाला आणि तो पावसाचं प्रमाण गावापेक्षा तळ्यावर मोठ्या प्रमाणात होतं. आणि त्या पावसाच्या पाण्यानं भिंतीच्या कडेची आमची जी सगळी यंत्रणा होती, ज्यानं पाणी असं शुद्ध होऊन विहिरीत येतं, ते कठड तुटलं होतं. ते कठड तुटल्यामुळे पावसाचं पाणी डायरेक्ट विहिरीमध्ये गेलं आणि ते काढण्यासाठी आम्हाला 10-15 दिवस गेले. 10-15 दिवसात आम्ही पाणी पुरवठा बंद करून ते काढू शकत होतो, परंतु आम्ही ते बंद न करता साईड बाय साईड पाणी पुरवठा चालू ठेवला. आणि लोकांना आम्ही तसं सांगितलं होतं की पिण्यासाठी पाणी शुद्ध नाही आहे, तुम्ही पाणी उकळून प्या, गाळून प्या, असं आम्ही लोकांना सांगितलेलं होतं. पण ते काम करायला 15 दिवस गेलं आणि त्या 15 दिवसाच्या कालावधीमध्ये जेव्हा काम पूर्ण होतं हे समजल्यानंतर ह्याने आक्रोश मोर्चा काढला, जन आक्रोश मोर्चा. ह्या काय जनतेच्या हितासाठी होता असं मला वाटत नाही. ह्यांच्या राजकीय पोळी भाजून घ्यायची, इलेक्शन 1.5 वर्षावर आली, ती सगळी मिळून काय होतं का बघायचं आणि त्यातून राजकीय पोळी भाजायची. कारण आत्ताच पंचायत समिती आणि जिल्हा परिषदचा जर तुम्ही निकाल बघितला तर पंचायत समितीची सीट आमची 800 मतानं निवडून आलेली आहे दिगंजी घाणामध्ये. हे सगळे एक होऊनसुद्धा जनता कौल देत नाही, हे खरं मूळ त्यांचं दुःख नाही की जनता आम्हाला मान्य का करत नाही. कालसुद्धा आक्रोश मोर्चामध्ये बघा तुम्ही, दिगंजी व्यापार पेठेतला एकही व्यापारी नव्हता. दिगंजी गावातला कुठलाही सर्वसामान्य ग्रामस्थ ह्या मोर्चासाठी नव्हता. हे फक्त टग्या आणि टग्यानं गोळा केलेली ही बगल बच्चे होते, ह्या व्यतिरिक्त काहीसुद्धा नाही. बरं, विरोधक नेहमी तुमच्यावर कायमस्वरूपी टीका करतात, का करता येईल? आता तुम्हाला याची पार्श्वभूमी सांगायला गेलं तर विरोधकांचं कसं आहे, आमचं जे विरोधक आहे गावातला, जे राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष होते, आता काय तर भाजपमध्ये गेले तसं समजते. अजून ते एकांतात म्हणतात की मी राष्ट्रवादीतच आहे, भाजपमध्ये काय गेलो नाही, असं त्यांचं स्टेटमेंट आहे एकांतात. तर ते जन्मतात सोन्याचा चमचा घेऊन जन्मलेत. त्यांना कुठल्याही सत्ता मिळवण्यासाठी किंवा सत्तेवर येण्यासाठी संघर्ष करावा लागणार नाही. त्यांच्या वडिलांनी भरलेलं ताट ह्यांच्या पुढं आणून दिलं होतं, परंतु ह्यांच्या कर्तृत्वानं ते ताट रिकामं केले ना. आता ते ताट त्यांच्या मुलाला द्यायचा त्यांचा प्रयत्न आहे. ताट रिकामं झाल्यामुळं आता माणसं मागची गेलेली आहेत, जनता मान्य करत नाही, जनता यांना सिरियस घेत नाही. ह्यांनी किती जरी कालवा केला तरी जनता काय यांना मान्य करत नाही. माझ्यावर गेल्या 8 वर्षात ह्यांनी 800 तक्रारी केलीत. 800 तक्रारी करूनसुद्धा अजूनपर्यंत काही निष्पन्न झालं नाही. यांनी ईडी कोटीचा जोर लावला होता काही वेळा माझ्या विरोधात की खोट्या तक्रारी करायच्या, खोट्या तक्रारीत अडकवायचं, यांचं काहीतरी पद घालवायचं, यांच्या मागे लागायचं, अधिकाऱ्यांचा शिसामारा लावायचा, यांच्या पुढाऱ्यांकडे राष्ट्रवादीमध्ये होते तर यांच्या पुढाऱ्यांकडे जायचं, त्या पुढाऱ्याकडून अधिकाऱ्यांवर प्रेशर आणायचं आणि मला त्रास द्यायचा. गेले 8 वर्षात ह्यांनी फक्त तक्रारी केल्यात. मी फक्त पत्रकारांना एक विनंती करतो की ह्यांनी जाऊन ह्या पुढाऱ्याला विचारावं, ह्या टग्याला विचारावं की गेल्या 8 वर्षांमध्ये तुम्ही विरोधात आहे पण तुम्ही कायम सत्तेत आहे,
राष्ट्रवादी जेव्हा सत्तेत होती त्यावेळी तुम्ही दिगंचित विरोधक होता. दिगंचीच्या गावासाठी तुम्ही काय आणले? 1-2 रुपये 5 रुपये आणले, 5 लाख रुपये आणले, बाबा हे काम करा ते काम करा. किंवा आत्तासुद्धा ते भाजपमध्ये गेलेत. भाजप आज सत्तेमध्ये आहे. आमचे मित्र पक्ष आहेत, DPDC त्यांच्या हातामध्ये आहे. दिगंच्या गावासाठी तुम्ही काय मागणी केली त्या भाजप वरिष्ठांकडे? भाजपचे वरिष्ठ मागणी केल्यानंतर देतात. आता आमच्या विरोधात गेल्यावेळी प्रणव गुरु होते. प्रणव गुरु भाजपचे होते. भाजपच्या नेत्यांना ती मागणी करायची आणि भाजपचे नेते त्यांना निधी द्यायचे. त्यांनी निधी दिगंची गावामध्ये वापरलेला आहे, बऱ्याच प्रमाणात यूज केलेला आहे. विरोधक जरी असला तर गावाच्या विकासासाठी तुम्ही काय केला? ही तक्रारी हे लोक सगळे ओळखतात. तुमचा मनसुबा काय आहे हे लोकांनी जाणलेलं आहे. त्यामुळे ह्याच्यानं काहीसुद्धा फरक पडत नाही. काल त्याने जे पाणी बाटल्यामध्ये गडूळ म्हणजे ते अभिषेक घातला, ते पाणी सध्या अवस्थेत त्याच आहे का? नाही. आता मी तुम्हाला विनंती करतो की तुम्ही आज माझ्यामध्ये आमच्यात आरबळे लाईनचा ग्रुप चालू आहे. आरबळे लाईनच्या ग्रुपमध्ये आता पाणी पुरवठ्याची चालू आहे. तुम्ही तिथं जाऊन तिथल्या लोकांच्या प्रतिक्रिया घ्या. पाणी गडूळ येत होतं का? येत होतं. मी म्हणत नाही पाणी गडूळ येत नव्हतं, पण त्याचं कारणसुद्धा तसंच होतं. आता आम्ही त्याच्यावर काम केलेलं आहे. पाणी अतिशय स्वच्छ आहे आणि लोकांची कोणत्याही प्रकारची तक्रार नाही. गावात आता जलशुद्धीकरण प्रकल्प हा आला आहे, तुमच्यात मंजूर झाला आहे, पण तो कधीपासून बंद आहे? तेव्हा 2007ला ही स्कीम मंजूर झाली होती आणि 2011ला त्याचं काम पूर्ण झालं होतं जलशुद्धीकरणाचं. मग मी तुम्हाला आश्चर्य वाटेल की जलशुद्धीकरण जो प्रकल्प आहे एक दिवससुद्धा गावासाठी चालला नाही, कारण तो प्रकल्पच चुकीचा बांधलेला आहे त्याने. असा विषय आहे, गावामध्ये 100% पाणी जेव्हा त्या प्रकल्पात येतं तेव्हा 60% पाणी वापरात येतं आणि 40% अनयुज्ड पाणी फेकून द्यावं लागतं. आत्ता 100% पाणी येऊनसुद्धा गावाला 4-5व्या दिवशी पाणी येतं आहे. आणि असं असताना 40% जर वेस्टेज केलं तर दिगंच्या गावाला पाणी पुरवठा सुरळीत होऊ शकत नाही. त्यामुळे ती सिस्टमच त्यांनी चुकीची केलेली आहे. मूळ सांगतो तुम्हाला पत्रकार की हे पाणी पुरवठ्याची स्कीम हे त्यांचं घर बांधण्यासाठीच केलेलं आहे. ते स्कीम झाल्यानंतरच त्यांनी मोठा 3 मजली बांगला बांधला. ही गावासाठी केलेली स्कीम नव्हती. तुम्ही आज उद्या जाऊन तुम्ही दिगंच्या गावात चेक करा. तुम्हाला एक साधं उदाहरण सांगतो या स्कीमबद्दल की आमची जी टाकी आहे, पिणे पाणी टाकी आहे, ह्या टाकीपासनं लिंगेरू रोडला आमचे चपणे वडुले यादव कंपनी तिथं राहते. ही टाकीपासून त्यांचं अंतर 1 किलोमीटर आहे. म्हणजे टाकीपासून 1 किलोमीटरवर जर त्यांनी पाणी दिलं असते पाईपलाईन टाकून तर त्यांना सुरळीत पाणी गेलं असतं. ह्या माशानं MB वाढवण्यासाठी पैसे खर्च पाडण्यासाठी काय केलं आहे की पिण्याच्या टाकीपासून गावात पाईपलाईन आणली आहे. गावातनं परत राजेवाडी रोडनं लिंगेरू रोडला पाईपलाईन नेले. म्हणजे जे पाईपलाईन 1 किलोमीटरमध्ये होत होती ती पाईपलाईन यांनी फिरवून 6 किलोमीटर आणल्या केवळ बिल काढण्यासाठी. आणि ह्या गप्पा मारतात भ्रष्टाचाराच्या, हे गप्पा मारतात सोजवळपणाचा आणते ती. हा अतिशय धूर्त आणि अतिशय लबाड माणूस आहे. दिगंचीकरांना यांच्यावर विश्वास नाहीच, पण पत्रकार बंधूसारखे मला विचारतात त्यासाठी तुम्हाला खुलासा करतोय. माझ्या दिगंजीला जनतेला हा माणूस काय पद्धतीचा आहे चांगल्या पद्धतीचं माहीत आहे. बरं, ह्या जल शुद्धीकरण प्रकल्पासाठी तुमचे काय प्रयत्न? आता आमचे प्रयत्न असे आहेत की 2007ला स्कीम मंजूर झाली. 30 वर्षाची त्याची मर्यादा आहे, लक्षात घ्या. तर 30 वर्षाची मर्यादा असताना सुद्धा आता नवीन स्कीम करताना त्याचे बरेच निकष शासन लावतं आहे. परंतु आम्ही सुहासभाईकडं असेल, अध्यक्षांकडे असेल, ह्याचा वारंवार पाठपुरवठा. आमचं सध्या कामच दिगंचितलं, दुसरं काय नाही. मी असतील, माझे सर्व सहकारी असलेली, ग्रामपंचायत सदस्य असलेली, आमच्या गावातले काय पुढारी असलेली, का फक्त भायाकडे आणि अध्यक्षाकडे एकच मागणी आहे की आम्हाला दिगंची पिण्याच्या पाण्यासाठी एक वेगळी स्कीम मंजूर करून द्या आणि त्याच्यावर आमची काम चालू आहे. कालचा जो आक्रोश मोर्चा होता, जन आक्रोश मोर्चा, त्यावेळी तुम्ही उपस्थित असायला गरजेचं होतं असं नागरिकांचं मत आहे. तुम्ही का राहिला नाही? नागरिकांचं मत म्हणजे कुठले नागरिक आहेत? स्थानिक लोकांची काय म्हणजे कोण नागरिक? तुम्ही हे उपस्थित होतो बघा. दिगंचीतल्या जनतेनं जर मोर्चा काढला तर मी त्यासाठी निश्चित हजर राहीन. दिगंचीतल्या जनतेसाठी, मायबाप जनतेसाठी मी 100 वेळा नतमस्तक होण्यासाठी तयार आहे. पण ह्या टग्यांसाठी मी नतमस्तक होणार नाही ना. ह्यांच्या मागण्या चुकीच्या आहेत त्या. आणि मागण्या कोणी करायच्या? जे स्वतः क्लिअर असतात त्यांनी मागण्या करायच्या. तुम्हाला साधं एक सांगतो, हे जो टाग्या आहे, ह्या टाग्याची घरपट्टी 16,765 रुपये थकीत आहे. गाळ्याचं भाडं 58,800 रुपये थकीत आहे. आणि असे 29 पैकी 22 लोक असे आहेत त्या मोर्चातले, हे सगळे थकबाकीदार आहेत.
ध्यानात घ्या. आणि अशा थकबाकीदारासाठी, थकीत लोकांसाठी, थोट लोकांसाठी मी ग्रामपंचायतमध्ये जाऊन त्यांचं म्हणणं ऐकणार नाही ना. तर दिगंचितला सर्वसामान्य माणसासाठी मी 24 तास उपलब्ध आहे. तुम्ही माहिती घ्या, माझा फोन कधीही बंद नसतो. एखाद्या माणसानं प्यायच्या पाण्याची अडचण, काल आमच्या राहुल वाघमारे, आमचे दिगंचितले एक राहुल वाघमारे म्हणून कवी आहेत, त्यांच्या एरियामध्ये पाणी सुटलं आणि त्यांच्या घरच्यांचा म्हणजे त्यांच्या सौभाग्यवतींचा फोन आला की दादा सगळ्या नळांना पाणी आले पण माझ्या नळाला काय पाणी आलं नाही. तुम्ही जाऊन उद्या कन्फर्म करा किंवा आज कन्फर्म करा. मी त्यांच्या घरी टँकर पाठवला. त्यांच्या नळात पाईपलाईनमध्ये काहीतरी ब्लॉकेज असल्यामुळे त्यांच्या एकट्या वैयक्तिक घराला पाणी गेलं नाही. तर मी त्यांच्यासाठी टँकर उपलब्ध करून दिला, टँकर पाठवला. दिगंचितल्या मायबाप जनतेसाठी मी 100% अवेलेबल आहे आणि कायम राहणार आहे. पण ह्या टाग्यांसाठी मी कधीही समोर जाणार नाही किंवा त्यांचं म्हणणं ऐकून घेणार नाही. कारण हे थकबाकीदार आहेत. हे ग्रामपंचायतची कामं होण्यासाठी येत नाहीत, त्यांची राजकीय पोळी बांधण्यासाठी कायम आंदोलन करत असतात. बरं, आज आपण दिगंचीकरांसाठी काय संदेश देणार? दिगंचीकरांसाठी एवढंच संदेश घेईन की तुम्ही कायम माझ्यावर विश्वास ठेवला आहे. मी कधीही चुकीचं आणि तुमची मान खाली जाईल असं कोणत्याही प्रकारचं कार्य मी कधीही करणार नाही. कारण ही सत्ता मी काम करण्यासाठी घेतलेली आहे, मिरवण्यासाठी घेतलेली नाही. पै पाहुण्यात मिरवण्यासाठी मी सत्ता केलेली नाही. दिगंचीकरांनी कायम माझ्यावर विश्वास ठेवला आहे. इथून पुढूनही विश्वास ठेवावा. थोड्या दिवस पाणी दिगंचीकरांचं खराब आलं होतं, मी त्यासाठी दिलगिरी व्यक्त करतो गावाची. पण ह्या टग्यांमुळं पाणी आज शुद्ध येतं असं काय म्हणण्याचा अर्थ नाही. ह्यांच्यासाठी केलं नाही, दिगंची गावासाठी आज येते येणारं जे शुद्ध पाणी आहे दिगंची गावासाठी. आणि माझं कायम प्रयत्न आहेत. आम्ही 2019ला दुष्काळ पडला म्हणून काही घरात बसलो नाही, टँकरवर अवलंबून राहिलो नाही. आम्ही आमच्या आमदाराच्या मागे लागून, पत्रकार आम्ही आमच्या आमदारांच्या मागे लागून 22 किलोमीटर पाणी वड्या नाल्यानं आणून दिगंची तळ्यात सोडले आणि दिगंचीकराची पिण्याच्या पाण्याची ताण आम्ही भागवलेले आहे. आम्ही गप्प बसणारी, प्रश्नाला तोंड फिरवून जाणारी माणसं नाही, आम्ही उत्तर देणारी माणसं आहे.